आधीची शेवटची रणनीती आखण्याचा कार्यक्रम जो आहे तो आता या हॉटेलमध्ये होताना पाहायला मिळतो। या आधी काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या, पण आता सध्याच्या घडीला मनसेचेही कोणतेही नेते या ठिकाणी नाहीत, ठाकरेंच्या शिवसेनेचेही कोणतेही नेते या ठिकाणी नाहीत। फक्त राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे नुकतेच या ठिकाणी दाखल झालेले, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आजच्या मोर्चा चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतील। या चर्चासत्र झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे कुटुंब जे ते मोर्चासाठी जातील। विशेष म्हणजे की यंदा ठाकरे बंधूंसोबत ज्या आहेत त्या शर्मिला ठाकरे सुद्धा मोर्चात दिसण्याची शक्यता आहे, कारण की शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी हॉटेलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे राज ठाकरे, अमित ठाकरे हे नेते, त्यांच्या सोबत शर्मिला ठाकरे यांची उपस्थिती असेल, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे या मोर्चा चालताना आपल्याला पाहायला मिळतील। त्यासोबत अनेक इतर नेते जे ते या ठिकाणी येत आहेत, जात आहेत। त्याच्यात या आधी आपण मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचे नेते या वेस्ट एंड हॉटेलमध्ये एकत्र पाहायला मिळतात, पण मवियाचे सगळे नेते म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, यांचेही नेते इथे एकत्र येणार आहेत का? सगळ्यांची एक चर्चा होणार आहे का मोर्चाच्या पूर्वी? सध्या काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे कोणतेही नेते या ठिकाणी आले नाही। डाव्या पक्षाचे अजित नवले या ठिकाणी आले होते। त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंही आहे की मी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर मी या ठिकाणाहून निघालेलो। त्यामुळे या आधी फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचेच नेते एकमेकांशी या ठिकाणी संपर्कात आले, पण महाविकास आघाडीमधले जे इतर मित्र पक्ष आहेत, त्यात काँग्रेस असेल किंवा मग शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, त्यांचे कोणतेही नेते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत नाही। त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा जो पक्ष आहे ती नेते मंडळी एकत्र मनोमिलन करताना पाहायला मिळतात, शेवटच्या क्षणाची रणनीती आखताना पाहायला मिळतात। पण जो मित्र पक्ष आहे महाविकास आघाडीमधला, ती म्हणजे की शरद पवारांची राष्ट्रवादी असो किंवा मग काँग्रेस असो, त्यांचे कोणतेही नेते या ठिकाणी गाठ भेटीसाठी आलेले नाहीत। ते थेट मोर्चाच्या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आता काँग्रेसकडून अधिकृत कोण ते या ठिकाणी मोर्चात उपस्थित राहणार त्यांची यादी जी ती 5 जणांची देण्यात आलेली आहे, पण काँग्रेसचे अजून थोडं पुढे घ्या, पाठी जा थोडस तुम्ही। मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित साटम बोलतात। सर, महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीने आज मोर्चा काढला जातो। वोट चोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे। तर वेस्ट एंड हॉटेलमधली ही दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेत आणि अगदी काही वेळामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत। महाविकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। लावलेलं आहे, याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारण मीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं, परंतु तशी कारण मीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे। त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही। मोर्चामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते आता शेवटच्या टप्प्यात सामील होत आहेत, मात्र सुरुवातीपासून काँग्रेस अलिप्त दिसत आहे। नाही, काँग्रेसचे नेते सामील होत आहेत, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबईच्या अध्यक्ष या सामील होत आहेत की नाही सामील होत आहेत याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। कारण कदाचित त्यांना राज ठाकरेजी बरोबर शेअर करायचं नसेल स्टेज, किंवा त्यांच्या बरोबर एका फ्रेम मध्ये यायचं नसेल, कारण बिहारच्या निवडणुकांमध्ये कुठला तरी वेगळ्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळे अशा प्रकारचं कन्फ्युजन हे महाविकास आघाडी आणि मनसे या दोघांमध्ये हे दिसून येत आहे। आणि त्याचाच प्रत्यय आजच्या मोर्चामध्ये कोण कोण दिसतात आणि कोण दिसत नाही याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। मूक आंदोलन नेमका कशासाठी आहे? तुमचं मूक आंदोलन कशासाठी? हा जो असत्याचा तमाशा जो यांनी लावलाय, जो फेक नरेटिव्ह पसरवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न यांनी जो लावलेला आहे, किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण हे लोक करतायत, आणि हा त्यांचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोग किंवा भारतीय जनता पार्टीवरती आक्षेप नसून या महाराष्ट्राच्या मतदात्यांवरती किंवा महाराष्ट्राच्या जनतेवरती घेतलेला आक्षेप आहे। हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे
कारण जनतेने आपलं मत दिलं, जनतेने आपला कौल दिला, त्या दिलेल्या मताचा आणि त्या दिलेल्या कौलाचा अपमान आणि अवमान करणारा हा मोर्चा आहे असं आमचं म्हणणं आहे. मतचोरीवरून तुम्हाला आव्हान दिलंय रोहित पवारांनी. त्यांचं म्हणणं आहे, जर तुम्ही मतचोरी केली नाही तर सीसीटीव्ही फुटेज द्यायला निवडणूक आयोग का नकार देतो? हे बघा, जे लोक आपल्या पगारापेक्षा जास्त बोलतात, आपल्या अवकातीपेक्षा जास्त बोलतात, त्यांच्यावरती काही प्रतिक्रिया देण्याचा आवश्यकता मला वाटत नाही. ठाकरे बंधू एक काका आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, कुठून आलेले आहात तुम्ही? तुमचं नाव काय? परळवरनं, रमाकांत केरू नवरत. मी परळवरनं आलेला अजय चौधरी आमदार आहेत आमचे, नगरसेविका श्रद्धा जाधव, त्या साईडच्या आम्ही एरियातून आलेलो. पहिले वामनराव माडिक, प्रिन्सिपल वामनराव माडिक. आज तुम्ही